ICAI बेळगाव शाखेच्या वतीने रविवारी शहरातील केएलई शताब्दी भवन येथे 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। अलीकडे ऑनलाईन ट्रेडिंग सुरू केलेल्या अनेकांना चुकीच्या लोकांमुळे त्रास झाला आहे। या संदर्भात जनजागृती करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ही कार्यरत असून येत्या काही दिवसात बेंगळूर येथे जनजागृती कार्यशाळा होणार आहे। यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले। या परिषदेचे उद्घाटन उद्योजक संजय घोडावत यांच्या हस्ते करण्यात आले। ते म्हणाले की औद्योगिक क्षेत्रातील माझ्या वाढीमध्ये लेखापालांचीही भूमिका मोठी आहे। सध्याच्या युगातील बदलांशी सुसंगत राहण्यासाठी आणि बाजारपेठेत दाखल झालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लेखा परीक्षणाचे क्षेत्र अधिक समृद्ध करण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी परिषदेच्या पहिल्या दिवशी अनुभवी व्यक्तींनी अनेक विषयांवर आपले विचार व्यक्त केले। And we have the right person to witness. It is none other than our beloved President Sri Ranjit Kumar Agarwal sir as well. And as Shiv Khera in his book rightly said, great institutions will not do different things, but they do things differently. Together is ICAI. An organization is a just box of organizer chart. Institutions means the people occupying these boxes in the chart, and for the conference Gyan Se Vigyan, a golden era of transformation in 50 years. When this branch was started, there was only Gyan, and there was even there was no calculator when the branch was started. The journey has taken its own stage, and we are totally dependent on Vigyan and technology now. And यावेळी ICAIचे अध्यक्ष रणजित कुमार अग्रवाल, माजी अध्यक्ष अनिकेत तलाठी, ICAI बेळगाव शाखेचे अध्यक्ष राजेंद्र मुंदडा, उपाध्यक्ष वीरण्णा मुरगौडा, सचिव संजीव देशपांडे, कोषाध्यक्ष मणिवालाप्पा थिगडी, सतीश मेहता, नितीश निंबाळकर, सचिन खडबडी तसेच राज्य व राज्याबाहेरील शेकडो लेखा परीक्षक उपस्थित होते। संकल्प शिंदे, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव।